काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी आणि त्याच्या अगेन्स्ट बोरज ब्लास्टर्स या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळते आहे. पित्तळवाडी टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पित्तळवाडी संघ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. बोरज ब्लास्टर्स टीमने टॉस जिंकलाय. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईक एंड वरती अरविंद आणि त्याच्या साथीला राज. वीरेंद्र मोरे गोलंदाजी मार्क मध्ये पाहायला मिळतोय. पहिला बॉल, पहिला चेंडू लोअर फुलटोस होता. ड्रॉई केलाय, स्क्वेअर ड्राय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती अरविंदच्या बॅटमधून आला चौकार. अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळाला. अरविंद तुडीलकर आणि त्याच्या साथीला राज कुंभार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली पाहायला मिळते आहे. महत्वाचा सामना आहे. बी ग्रुप मधील अगदी 3 ग्रुप करण्यात आले आणि त्यामधील शेवटचा ग्रुप आपण पाहत आहोत. यामध्ये काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी आणि बोरज ब्लास्टर्स. पुढचा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला. सो ब्युटिफुल, सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार. गुडघ्याचा आधार घेतला जमिनीवरती. तदनंतर हा बॉल सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. अरविंद तुडीलकर, काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून. तब्बल षटकार येत असताना पाहायला मिळालाय. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 10. तो लेग कधी येणार त्याची वाट पाहिली जाते. कदाचित दुपारच्या जेवणानंतर येईल. पुढचा बॉल याही वेळेला ड्राईव्ह केलाय. व्हाट अ फॅन्टास्टिक बॅटिंग बाय अरविंद तुडेलकर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. त्याचा क्लास, त्याचा दमखम, त्याचा दर्जा मैदानावरती चांगला पाहायला मिळालाय. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धावफलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 14 आलेल्या पाहायला मिळाल्यात. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल वीरेंद्र मोरे ओव्हर द विकेटने. नेक्स्ट बॉल यावेळेला खोलात होता. बॅट आणि पायाच्या मधोमध क्षेत्ररक्षक पोहोचतोय. झेल होऊ शकलेला नाही, परंतु प्रयत्न चांगले होते. चेंडूने ओलांडले सीमारेषा. रन्स मिळतात 4. पुढच्या बॉलवरती चौकार. संघाची धावसंख्या वेगाने पुढे. धावफलकावरती 18. 18 ऑन दी बोर्ड. 3 बॉल 3 चौकार आले आणि 1 षटकार पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट टू खीच मेरी फोटो. फोटोजेनिक स्ट्रोक. षटकार. तुफान आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अरविंद तुडीलकर 2 षटकार 3 चौकार त्याच्या बॅटमधून आल्यात. मैदानावरती त्याचा तुफान अंदाज इथे पाहायला मिळतो आहे. धावफलकावरती धावा बनल्या तर एकंदरीत 24 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर. गॅप मोठा, होणार नाही धावांचा तोठा.
5 बॉल वरती हल्ले चढवले, 4 चौकार 2 षटकार. अरविंद तुडीलकरचा क्लास, बॅटिंग झक्कास. धाव फलकावरती धावा बनल्यात त्या 28. जिथे मात्र आपण पाहत आहोत ते संपलेलं पाहायला मिळालं. श्री भैरवनाथ क्रिकेट मंडळ कोणवी संघाचं अस्तित्व जिथे कायम राहिलं आणि RKCC कोतवाल संघाचे अस्तित्व संपलंय. आर्यन सकपा गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 28 आल्यात. 28 ऑन दी बोर्ड. राज कुंभार स्ट्राइक वरती आहे. हाफ ट्रॅकर पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती आक्रमण. चेंडू सीमारेषेच्या बाहेर उत्तुंग आणि आकर्षक षटकार. Another big hit, षटकार. त्यावरती येणारा हा चौकार. दिलेली नाहीये. चौकार येत असताना पाहायला मिळाला. फाईन लेगला धावलकावरती धावा 46. 46 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस.
पुन्हा एकदा आर्यन थांबतोय. त्याला ठाऊक आहे जी बॉल डिलिव्हर करण्यासाठी आपण निघालेलो आहोत त्या बॉलवरती मोठा फटका खेळण्यासाठी फलंदाज तयार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये थांबणंही गरजेचं आहे. यावेळेचा बॉल फटका फसला. कॅच ड्रॉप. इथे तितकंस काहीच घडलेलं नाहीये. पहा 2 कॅचेस ड्रॉप झाल्यात. इथे 2 कॅचेस ड्रॉप झाल्यानंतर 2 जीवदानं मिळालेली पाहायला मिळाली. अक्षय कदम आणि त्याच वेळेला लक्ष्मण निकमला आपण पाहत आहोत. लक्ष्या किंग आज बाउंड्री लाईनचं त्यांचं कामकाज पाहायला मिळालंय. स्वप्नील निकमला आज पाहिलं आपण. आज अजित कदमला आपण पाहिलं. लक्ष्या किंगने एक कॅच सोडलाय आणि त्याची पेनल्टी भुर्दंड त्याला उद्या भोगावा लागणार आहे. धावफलकावरती धावा बनल्यात त्या 46 ऑन दी बोर्ड आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजीमध्ये फेरबदल. समत गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील. समतला आपण गोलंदाजी मार्कमध्ये पाहत आहोत. 3रं षटक. चला घाई होऊ द्या. जास्तीचा वेळ व्यतीत करू नका. घाई करा. इथून पुढे महत्वाचे खूप सारे सामने बाकी आहेत. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. 7वा सामना चालू आहे. इथून पुढे 4 मॅचेस अजूनही खेळवणं बाकी आहे. 11 मॅचेस कव्हर करायचे आहेत. 7वा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका बाजूला काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी आणि बोरोज ब्लास्टर्स. पुढचा बॉल यावेळेला खोलात. पंचांकडे लाऊड अपील. पंचांचा इशारा येतो. लेग बाईस. डिरेक्शन ऑफ द बॉल. पिचिंग ऑफ द बॉल. साऱ्या गोष्टीची शहानिशा करण्यात येते. सिंगल आली. समतचे षटक. इथे मात्र पहिल्या 2 चेंडूवरती धावा रोखल्या गेल्यात. केतनजी खाडेसाहेब यांच्या मालकीचा संघ थोड्याच वेळामध्ये जय बजरंग धामण देवी या टीमला देखील तुम्ही खेळताना पाहणार आहात. विजयजी तळेकर साहेब यांच्या मालकीचा संघ अगदी घवघवीत यश त्यांना मिळालंय. यावेळेचा बॉल डाऊन ग्राउंड केला. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. मागील 3 बॉलवरती केवळ 2 धावा खर्च करण्यात आल्या. समजने या मॅचचा मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न इथे केलाय. धावा रोखल्यात. लगाम लगावलाय. मोठी मुभा दिलेली नाहीये. वारंवार एक अँगल म्हणून आणि त्याच वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर तो गोलंदाजी करतोय. ही बाब देखील कौतुकास्पद आहे. पुढचा चेंडू समत. अरविंदसाठी इनसाइड आउट खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. फेकी करण्यात येते. 2 धावा वेगाने कंप्लीट होत असताना इथून पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. तब्बल 50 धावा. अर्धशतक कंप्लीट होत आहे. बॅटिंग करत असताना काय क्रिकेट मंडळ पित्तळवाडी या टीमचं. संदेशजी गोळे साहेब आणि दौलाजी बांदल साहेब यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. त्यांचं स्वागत आहे. आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हावं. ऑन साइडला केले. धावसंख्या एकेरीने भर पडत असताना दुहेरीने भर पडत असताना पाहायला मिळते आहे. 52 धावा धावफलकावरती आल्यात. धावफलकावरती धावा एकंदरीत 52 आपण पाहत आहोत. हाफ ट्रॅकर होता. खेचून मारलाय. हॅमट केला. डाऊन द ग्राउंड. चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार.
प्रवास त्यांनी केलेला आहे. हा बॉल सिंगल अर्जित करण्यात येईल. 22च्या स्वरूपामधून धाव येत असताना पाहायला मिळते. अरविंद तुडीलकर शांत झालाय. पहिल्या षटकामध्ये वातावरणाला शांत केलं होतं. फटकेबाजी चांगली करत होता. अरविंदला आपण पाहिलं तर तो नॉट आउट खेळतोय. 38 धाव संख्येवरती तो नॉट आउट खेळताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज होत असताना प्रवीणला आपण पाहत आहोत. प्रवीण गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळेल. महत्वाचा सामना. पुढचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर चॅनल मध्ये टाकलाय. थेट यष्टीरक्षकाचा वेध घेईल. विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार आहे राजकुंभारला. तो रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. फुलंदाज धक्का क्रमांक पहिला. मंडळ निवेगाव आणि आदर्श असं व्यक्तिमत्व ज्यांचा सन्मान आपण करतो आहोत. पुढचा चेंडू अरविंद तुडेलकर ऑन साइडला फ्लिक केला. चेंडूला धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. मन आणि मनगट वळवली आहेत. मन बनवलं, मनगट वळवली, ठोकला, चौकार. चौसष्ट धावा फलकावरती आहेत. आडव्या बॅटने आदेश तुडीलकरच्या अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. अरविंद तुडीलकरच्या बॅटमधून अर्धशतक येणार का? शेवटचा एक बॉल 648 वरती तो नॉट आउट. आडव्या बॅटने ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन इथून कंप्लीट करण्यात येईल का? तर नाही. 49 धाव संख्येवरती नॉट आउट. अरविंद तुडीलकरने विस्फोटक खेळ केला. त्याची बॅटिंग आवडली असेल तर टाळा व्हायला काही हरकत नाहीये. 49 रन्स नॉट आउट. 72 धावांचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. चला नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. काळकाई क्रीडा मंडळ पित्तळवाडी टीम कॅप्टन येऊ द्यात. चला लाईनअप मध्ये पित्तळवाडीकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होऊ द्या. इनिंग संपली आणि कॅप्टन चला त्वरित येऊ द्यात. जय बजरंग धामणदेवी टीम कॅप्टन मयूर खाडे चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल आणि पित्तळवाडी संघ चला कॅप्टन त्वरित येऊ द्यात. लाईनअप मध्ये मैदान सोडा आणि बॅटिंग करणारा संघ स्वर्गीय जयराम निकम कक्षामध्येच बसेल. स्वर्गीय जयराम निकम स्टँड मध्येच बसावं लागणार आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या संघाला स्वर्गीय अंकुश पाटील स्टँड मध्ये बसावं लागेल. टॉस साठी टीम कॅप्टन चला या आपण टॉस करतो आहोत. मयूर खाडे चला या त्वरित. टॉस साठी या त्वरित. धामणदेवी टीम कॅप्टन नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. मी विनंती करेन नाणेफेकीचा कौल करण्यात येतोय. शैलेजी करणारे यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करण्यात येईल. शैलेजी करणारे यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या मॅचचा टॉस करतोय. मयूर खाडे एका बाजूला पाहायला मिळेल. जय बजरंग धामणदेवी. आणखीन एक महत्वाची मॅच बी ग्रुप मधील हा महत्वाचा सामना. टेल इज अ कॉल. हेड आला. टॉस जिंकला तो जय बजरंग धामणदेवी टीमने. प्रथम बॅटिंग करतोय. ठीक आहे निर्णय मी जाणलाय
परंतु त्याच वेळेला बाईक आहे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी SKMBच्या नावाने स्पर्धा खेळवण्यात येते. संदीप कदम, मंगेश कदम यांचे जे काही ऋणानुबंध आहेत, ज्या पद्धतीने त्या दोन्ही मित्रांची सातत्याने मैत्रीचं नातं जपलंय, तालुक्यासाठी खूप काय केलंय, काय म्हणशील आयोजन आणि त्यांच्या नावाची स्पर्धा? सर खूप चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे संदीप सर आणि मंगेश भोले सरांनी, आणि आपण खूप दिवस वाट बघतो या स्पर्धेची. ॲक्च्युली पहिलं तर अनाऊन्स होतं की जानेवारीमध्ये होणार, पण अचानक PTPL पुढे गेले, त्यामुळं पहिली टुर्नामेंट झाली आपली, आणि त्यासाठी आपले पोरांनी पण तेवढी तयारी केली की जिंकायचीच म्हणून. तर आणि बाईकसाठी पण प्रयत्न चालू आहेत सगळ्यांचे. 2-3 प्लेयर आहेत, हेमंत दादा आहे, मी आहे, आदेश आहे, आदित्य आहे. चालेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. एक चांगला स्क्वॉड बांधलाय तुम्ही, अर्थात तयारीनिशी उतरलेला आहात. अगदी त्याच वेळेला पुण्याहून तुम्ही इथवर येता, इथलं आयोजन, इथलं नियोजन एक मोठ्या स्वरूपाचं राहतं. त्याच वेळेला आणखीन एक संकल्पना आहे, अर्थात एका संघाला 2 संधी आहेत, लीग स्टेजच्या मॅचेस खेळणार आहात. या संकल्पनेबद्दल लीग स्टेज असायला हव्यात का नसाव्यात, त्याबद्दल काय म्हणशील? आम्ही तर खरं म्हणू तर लीग पाहिजेच आम्हाला, कारण की पुण्यावरनं येणार आणि एक मॅच हरून जायचं म्हणजे खूप दुःख होतं. 2 मॅच जरी खेळायला भेटल्या ना आपल्याला की जरा बरं वाटतं का नाही, एवढं लांबून आपण खर्च करून येतो आणि खेळतो इथे. तर ही चांगली संकल्पना आहे संदीप सरांची आणि मंगेश भेळोसींची. प्रथम बॉलिंग करू इच्छितोस, बॅटिंग करू इच्छितोस, तर टॉस झालाय, तुम्ही जर निर्णय घेतला, टॉस जिंकला असता, डिसिजन काय घेतला असता? नक्कीच पहिली बॅटिंगच घेतली असती. आता बॉलिंग करायची आहे, कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल प्रतिस्पर्ध्याला? एक चांगली मॅच पाहायला मिळेल का? नक्कीच 40-45 पर्यंत रोखण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करतो. बॅटिंग लाईनअप चांगली आहे, मयूर आहे, दादा आहे, परत आदेश आहे, चांगली बॅटिंग लाईनअप त्यांची चांगली आहे, पण नक्कीच आम्ही चांगला खेळ खेळू. अरविंद तुडीलकर फॉर्मात आहे, चांगली बॅटिंग तो करतोय आणि चर्चेचा विषय राहिलाय, आणि त्या पद्धतीने ज्या पद्धतीने खेळ चालू आहे बहरात आहे. अर्थात एक चांगली स्पर्धा कसं पाहताय? प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक आहे, पारितोषिकं भरपूर आहेत, संघाला काय मेसेज द्याल या मॅच मधून? नक्कीच SKMBची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत होतो. पहिली अनाऊन्समेंट होती की गावाला होणार आहे, तर आम्ही तेव्हाच ठरवलं की बाबा आपल्या SKMB खेळायचीच आहे. आम्ही गावावरून 10 मुलं आलो आहे आत्ता. नंतर समजलं की मुंबईला मॅच, तरी म्हटलं जायचंच, SKMBला आपण एंट्री करायचीच. आणि नक्कीच आपले प्लेयर अरविंद आहे, राज आहे, श्री आहे, दिनेश आहे, नक्कीच प्लेयर चांगले आहेत, आणि नक्कीच मॅन ऑफ द सिरीजमध्ये ते पण रेसमध्ये असतील. तर खूप साऱ्या शुभेच्छा. एका बाजूला धामणदेवी संघ आणि एका बाजूला पाहायला मिळणार आहे तो पित्तळवाडी. टॉस झाला, टॉस जिंकलाय धामणदेवी टीमने, आणि दे वेंट द टॉस अँड दे डिसाइडेड टू बॅट फास्ट. या महत्वाच्या सामन्याकडे वेळात मोठं लक्ष उभं झालंय, आणि उत्तरार्धामध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, या आपण ऐकूयात. चला त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्या, पित्तळवाडी संघ त्वरित घाई करा. चला अंपायर्स मैदानाच्या आतमध्ये दाबा घ्या आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये उद्या त्वरित. चला वेळेचा अपव्यय करू नका, घाई करा. धन्यवाद. जयजी भोसले सर यांचा आवाज तुम्ही ऐकतायत. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत SKMB ट्रॉफी अध्यक्ष चषक 2025 पर्व 5वा आपण पाहतोय. महत्वपूर्ण मॅच, आणि या मॅच मध्ये 49 धाबा जी खेळी, वादळी खेळी अरविंद तुडीलकर याच्या बॅट मधून पाहायला मिळाली. त्याच्या बॅट मधून षटकार चौकार पाहायला मिळाले. त्यांनी आदेशने सांगितलं की आम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करू आणि धाबा जास्तीच्या बनवू. 72 धावांचा पाठलाग, आजच्या दिवसातील सर्वाधिक धावसंख्या या पितळवाडी संघाच्या नावावरती राहिली आहे. या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या आपण पाहिली तर 74 झाली होती, त्या चंद्रगड वाडे ढवळेने बनवल्या होत्या. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये
वीरेंद्र मोरे आणि त्याच्या जोडीला समद चिपळूणकर. पहिल्याच बॉल वरती शॉर्ट मिडनला झेल टिपला अनिकेतने पहिला धक्का दिला बोरज ब्लास्टर टीमला. सुशांत आला आणि सुशांतने बॉल पाठवलं देखील तिकडे, परंतु क्षेत्ररक्षक तिकडे आदेश आणि अरविंद त्याने हा झेल टिपलाय. आणखीन एक विकेट. अगदी उत्तम होती आणि त्यासाठी मला वाटतं स्टेजच्या मागे गर्दी देखील झाली आहे. बॅटिंगसाठी नवीन बॅटर राहुल. संघाची धावसंख्या अजूनही झालेली नाही. 2 बॉलवरती 2 विकेट आल्यात. आदेशला यश मिळाले 2 बॉलवरती 2 विकेट. आदेशने 2 विकेट घेतल्यात. हॅट्रिकचा बॉल असणार आहे. या बॉलवरती हॅट्रिक मिळवेल का, हॅट्रिक प्राप्त करेल का आदेश तुडीलकर, अरविंद तुडीलकर. अरविंदने चांगला झेल टिपला. पोलादपूरचा सुपरमॅन म्हणून देखील अरविंदकडे पाहिलं जातं. या बॉलवरती फटका आला. क्षेत्ररक्षक मिडॉनच्या डोक्यावरून पाठवला आणि अरविंदचे प्रयत्न यशस्वी झाले नाही. या बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा आल्या. या बॉलवरती 4 धावा फलकावरती आल्यात. डीजे मास्टर आमच्या जीवनाचे आस्वाद घेताना पाहायला मिळत आहेत. 3ही डीजे मास्टर. गणेश भावे यांचे देखील आगमन या ठिकाणी होते. तसेच रुपेश जाधव आपलं देखील हार्दिक स्वागत. पुढचा बॉल फुलटॉस समोर खेळा. क्षेत्ररक्षक आता तिकडे आहे, कोणतीही चुकी करणार नाही. दिनेश त्याने हा झेल टिपला आणि या षटकातील 3री विकेट बोरज ब्लास्टर टीमला बसतोय. 3रा धक्का. 3 विकेट या षटकामध्ये आल्या. चौकाराला 4 वरती 3 अशी स्थिती सध्याच्या घडीला बोरज ब्लास्टरची पाहायला मिळते. सतीश बेलोसेंचं पुन्हा एकदा आगमन येतं व्यासपीठावरती. इन ऍक्शन ते देखील आता मॅनेजमेंट टीम मध्ये जॉईन होतील. सुजल बेलोसे देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण पितळवरचे काही खेळाडू त्याचे मित्र देखील आहेत आणि मॅच आवर्जून तो पाहतोय. पोलादपूरवरून प्रवीण आला. बाद झाला राजने धावा बनवल्या होत्या आपल्या टीमसाठी. त्यांनी देखील सुरुवात चांगली करून दिली होती. अरविंद तुडीलकरने 49 धावा बनवल्या होत्या. हा सर्व बॅटने गॅपमध्ये ढकलायचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये चेंडू अडवलाय. धाव मिळेल ती केवळ 1. डॉट बॉल आलाय. धाव मिळत नाहीये, म्हणजे कोणतीही धाव आली नाहीये. 3 विकेट आल्या. 4 वरती 3. चांगली गोलंदाजी आदेशी, कारण मोठं टार्गेट आहे. 72 धावांचा पल्ला गाठायचा आहे. बोरज ब्लास्टरची सुरुवात तशी व्हायला पाहिजे, तशी झालेली नाहीये. हा देखील बॉल चांगल्या पद्धतीने टाकला गेला होता. तिकडे देखील चेंडू जर पाहिला तर निर्धाव आलाय. चेंडू डॉट बॉल. 2 लगातारचे डॉट आले. षटकाची समाप्ती झाली. पहिल्या ओव्हर नंतर 3 विकेट या षटकामध्ये आणि धावा केवळ 4. 4 धावांचं षटक. 18 बॉलचा खेळ बाकी. 18 बॉल मध्ये अजूनही जर पाहिलं तर धावांची आवश्यकता आहे ती 68. 18 चेंडू 68 धावांची आवश्यकता. बॉलिंगसाठी आता गोलंदाज
दाखल होतोय. फिरकीपट्टू देखील या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. श्री आलाय, एक युवा खेळाडू आहे. श्रीने देखील प्रभावित गोलंदाजी नेहमीच केली आहे. मानाचा करंडक मध्ये हा संघ, पितळवाडीचा संघ पाहायला मिळत होता. तिकडे देखील श्रीने चांगली गोलंदाजी केली होती. तो गोलंदाजी मार्क वरती आलाय. 18 बॉल 68 ची आवश्यकता आहे. समाज चिपळूणकर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर अजूनही खेळपट्टीवरती आहेत. त्यांनी पहिला बॉल पाठवलाय तिकडे व्हाईट बॉल वरती चौकार. 4 धावा आल्या. बॅटिंग करावी लागेल. धावा जास्तीच्या बनवायच्या आहेत विजयासाठी या मॅच मध्ये. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पितळवाडी संघच पाहणार आहोत. दामनदेवी संघाविरोधात खेळेल. आणि दामनदेवी संघ देखील आज या ठिकाणी दाखल झालाय. जय बजरंग दामनदेवी पोलादपूर तालुक्यातील एक असं गाव ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये एक स्पर्धेचं आयोजन केलं होतं. बॅकफुटला गेले समद, कव्हर्स पॉइंट मध्ये चेंडूला पाठवलं आणि या बॉलवरती धावा मिळाल्या त्या 4. समद यांच्या बॅटमधून चौकार. समज चिपळूणकर यांची भेट आमची केव्हीपीएल स्पर्धेमध्ये झाली होती. तिकडे त्यांनी सांगितलं की मी एसकेएमबी ट्रॉफी आणि पीटीपीएल साठी खास सुट्टी करून आलोय. ते देखील दुबईला असतात, परंतु तालुक्यासाठी आणि बोरज गावासाठी त्यांच्या अगोदरचं क्रिकेट ज्यावेळेला सुरुवात झाली होती त्यावेळेला समज चिपळूणकर यांची बॅटिंग चांगली राहिली होती. बॉलिंग देखील चांगली करत होते, परंतु काहीसा त्याच्यानंतर ते स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले नाही. संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाते. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. तुम्हाला देखील संघ पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहिलं बोरोज ब्लास्टरचा संघ. खराब गोलंदाजी पाहायला मिळाली. वीरेंद्रच्या पहिल्या षटकामध्ये तब्बल 28 धाव्या कुठल्या होत्या. आर्यनने 18 धावा खर्च केला, 12 धावा समजनी. आणि प्रवीणचं शेवटचं षटक आपण पाहिलं. तिथून पाठला केला जातोय. 2 खेळाडू तिकडे. धावा या बॉलवरती मिळणार आहेत त्या 2. तीन धावा. सतरावरती धावफलक. संघाची धावसंख्या 17. 72 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक मोठं लक्ष ठेवलंय 4 षटकामध्ये आणि त्याचा पाठलाग चालू आहे. परंतु पहिल्या षटकामध्ये संघ जर पाहिला तर अडचणीत सापडला. 3 विकेट पहिल्या षटकामध्ये दिल्या. मोठा फटका समज चिपळूणकर यांच्या बॅटमधून उतुंग असा गगनाला गवसणी घालणारा षटकार. चांगली बॅटिंग समज यांची. फॉर्म मध्ये येणं त्यांची ही खास बाब आहे, कारण काही स्पर्धांमध्ये त्यांनी मागील 2 वर्षापासून पाहायला मिळाले नाही, परंतु या हंगामामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे समज चिपळूणकर. अजित चोरगे आपण या व्यासपीठाशी संपर्क करा. अजित चोरगे. संघाची धावसंख्या लेग स्टंपच्या बाहेर. बराचसा बाहेर चेंडू पिचिंग केला. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती जोडली जाते. संघाचा धावफलक 1 ने वधारतोय. पुढे जात असताना पाहायला मिळेल 24 या आकड्यावरती. 24 धावा धावफलकावरती. फिरकीपट्टू फटका आलाय. चेंडू उंच गेलाय. पहा क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतोय. कॅच होणार का? आणि झालाय देखील. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का टीम बोरज ब्लास्टर संघाला. मैदानामध्ये खेळाडू फक्त हजेरी लावत आहेत, मोठी धावसंख्या बनवत नाहीयेत. आता नवीन बॅटर मैदानात दाखल होईल आणि समद यांची खेळी संपुष्टात. त्यांच्या बॅटमधून एक चौकाराला, एक षटकाराला धावा त्यांनी बनवल्या त्या 11. प्रवीण यांच्या जोडीला आता नवीन बॅटर प्रथमेश. प्रवीण आणि प्रथमेश. प्रथमेश आला बॅटिंग साठी. रिक्वायर रन देखील रिक्वायर रनचा विचार केला तर धावाची गती वाढवावी लागेल. आणखीन एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. हे षटक देखील श्रीचं चांगलं राहिलं. धावा जरूर आल्या, परंतु विकेट देखील त्याला प्राप्त झाली. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर झाल्या त्या धावा. धावफलकावरती 24. येणारे 12 बॉल. 12 बॉल मध्ये करायचे त्या अजूनही बऱ्याचशा धावा करायच्या. 72 झाल्यात. 24 झाल्यात. अजूनही
धावांची आवश्यकता असणार आहे ते 12 चेंडूमध्ये. 48 12 चेंडू 48 ची आवश्यकता म्हणजे 24 धावा एका षटकात कुटायच्या. शेवटच्या षटकामध्ये 24 48 ची आवश्यकता. 12 बॉल 48 धावांची आवश्यकता. अरविंद तुडीलकर आणि आदेश तुडीलकर अगोदरचा कालखंड आपण पाहिला ज्यावेळेला असोसिएशन नगरसेवक चषक त्याच्यानंतर सुरुवात झाली या पोलादपूर तालुक्याच्या क्रिकेटला आणि या दोन बंधूंच्या नावाची चर्चा नेहमीच सातत्याने होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धामध्ये पोलादपूर 11 संघासाठी देखील या दोन खेळाडूंनी आपलं मोठं योगदान दिलं. सुपरमॅन म्हणून अरविंद तुडीलकरला आपण पाहिलं, आदेश तुडीलकरला पाहिलं आणि फिल्डिंगचा दर्जा काय असतो ना या दोन खेळाडूंनी नेहमी दाखवून दिला. उसळी घेणारा बॉल परफ्यूम डिलिव्हरी नाकाजवळून चेंडू निघून गेला विकेट कीपरच्या दिशेने. पहिला चेंडू दिनेश डॉट 11 बॉल 48 ची आवश्यकता. 11 बॉल आणि 48 धावांची आवश्यकता आहे. 7वा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील 7वी मॅच. आणखीन एक उसळी प्राप्त केले परंतु पंचांनी हा बॉल लो घोषित केलाय. अधिक उसळी प्राप्त केली बाउन्स प्राप्त झाला आणि पंचांनी कळवलं की हा नो बॉल आहे. पुढचा चेंडू फ्री हिट. आणखीन एक चांगल्या टप्प्यावरती बॉल पुढे आले. बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाही, निघून गेला विकेट किपरकडे. डॉट चेंडू पाहायला मिळत आहे. जशी सुरुवात पाहायला पाहिजे होती ती झाली नाही कारण पहिल्या षटकामध्ये 3 झटके दिले, 3 विकेट काढल्या. आदेश तुडीलकरने अरविंद तुडीलकरने बॅटिंग केली आणि आदेश तुडीलकरने 3 विकेट काढून केवळ 4 धावा खर्च केल्या. दोघही बंधूंचं मोठं योगदान नेहमीच पाहायला मिळालंय. आता काय घडलंय मैदानामध्ये तर बॉल थेट यष्टनवरती आणि आणखीन एक विकेट. प्रवीण बाद होत आहेत. बोरज ब्लास्टर टीम मध्ये आज 2 खेळाडू नाहीयेत. निनाद मोरे देखील नाही आणि वैभव देखील आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. त्यांची अनुपस्थिती पाहायला मिळते बोरज ब्लास्टर संघाकडून. परंतु पित्तळवाडी संघाचा परफॉर्मन्स या पहिल्याच मॅच मध्ये आपला दबदबा कायम ठेवलाय. किरण आलाय नवीन बॅटर. धावसंख्या 25 ला 5 खेळाडू आहे. ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळेल, ही स्थिती पाहायला मिळते बोरज ब्लास्टर टीमची. 72चा पाठलाग. अतुल तळेकर आणि विनय तळेकर पुन्हा एकदा जॉईन होतात आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. एक ऑफलाईन स्कोरर तर एक ऑनलाईन स्कोरर. किरण झाडाने पहिलाच बॉल, एक सिंगल. या स्पर्धेमध्ये सुमित मोरेने 173 धावा कुठल्या स्ट्राईक रेट त्याचा 339चा. तसेच साहिल कदमने धावा या स्पर्धेमध्ये कुठल्या त्या तब्बल 71 आणि समीर भोसलेने 2 इनिंग मध्ये तब्बल कुठल्या धावा 65 धावा. दिनेश व्हाईट बॉल, एक्स्ट्राची धाव. बॅटर प्रथमेश आणि किरण. मॅच आता संपूर्णपणे पित्तळवाडी संघाच्या बाजूने गेली. धावा जास्तीच्या बनवायच्या, चेंडू कमी आहेत. बॅटची कडा, आणखीन एक विकेट. प्रथमेशला देखील जावं लागेल माघारी. त्यावेळी या षटकातील देखील दुसरी विकेट दिनेशला मिळते. आता आर्यन आलाय. आर्यनने देखील धावा जास्तीच्या खर्च केल्या. 18 धावा त्याने खर्च केल्या. आर्यन आणि प्रथमेश हे 2 बंधू आहेत आणि त्यांनी मानाच्या करंडक स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करत होते परंतु संघ पराभूत झाला होता.
आर्यन आलाय. संघाची पडझड अजूनही चालू आहे बोरस ब्लास्टर टीमची. शेरापासून दूर ठेवला ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर. व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव फलकावरती. 28. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. नेक्स्ट मॅच हेमंत उद्देकरला तुम्ही पाहाल, मयूर खाडेला तुम्ही पाहाल, आदेश बांद्रेला तुम्हाला पाहायला मिळेल. पितळवाडी संघाच्या विरोधात ती टीम खेळेल. षटक संपलाय. तिसऱ्या 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती अवघ्या झाल्यात त्या धावा 28. 6 बॉलचा खेळ शिल्लक. अजूनही 44 ची आवश्यकता. 6 बॉल 44 ची आवश्यकता. गोलंदाजीसाठी अरविंद तुडीलकर. शेवटचे 6 बॉल 44 ची आवश्यकता विजयासाठी. दामनदेवी संघाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. जय बजरंग दामनदेवी या टीमने. शेवटचे 6 बॉल. किरण झाडाने स्ट्राईक एंडला. अरविंदचा पहिलाच बॉल खराब दिशाहीन चेंडू राहिलाय. नो बॉल पंतांनी घोषित केला. पंचगणेश 22कर, सचिन सावंत 2 जीवलग मित्र. दोघांनी एका टीम मधून क्रिकेट खेळले. सचिन सावंत एक लेजंड खेळाडू. विकेट कीपरकडे आणखीन एक बॉल जाईल. डॉट चेंडू. गणेश 22कर जीबी पॅनलचे सर्व एनआर पॅनलला काम करतायत पण सध्याच्या घडीला. आणि प्रदीप शिंदे देखील एनआर पॅनलला जोडलेत. परंतु आमच्या सचिन सावंत सरांना पॅनल नको, काही नको, आम्ही आहे पोलादपूरचे मॅचेस फक्त बस. लेग स्टंपच्या बाहेर. सचिन सावंत सर आपण एसके पॅनललाच काम करू. आणि विकेट मिळते. किरण झाडाने देखील बाद. अतुल तळेकरनी मला सांगितलं, मी ज्या वेळेला जेवण करत होतो त्यावेळेला सांगितलं की मी मैदानामध्ये गेलो बॅटिंगला, परंतु मी आऊट झालो नव्हतो. बॅट स्टंपला मारली आणि मी निघालो. संघाची धावसंख्या 30. अभि केसरकर यांचं आगमन होतं. आपलं हार्दिक स्वागत. नवीन बॅटर आला, त्याने फटका खेळला, बॉल सीमारेषा पलीकडे गेला आणि धावा आल्या 4. पाहतोय त्यांनी देखील आयोजकाच्या भूमिकेमध्ये अंकुश बेलोसेला. मामा संदेश बेलोसे यांच्या सुमधुर आवाजात समालोचन ऐकायला मिळेल. गणेश गायकवाड यांनी कमेंट केली आहे. चालू सामन्याचे सूत्रसंचालन संदेश बेलोसे त्यांच्या ऑफिस मधून कमेंट आल्यात. अंकुश बेलोसे यांना स्क्रीनवरती बघायचंय ही देखील कमेंट आली आहे. स्पेसेज प्रीमियर लीग चा 600चा स्ट्राईक रेट असणारा एकमेव खेळाडू अंकुश बेलोसे. अंकुश बेलोसे आणि संदेश बेलोसे यांच्यासाठी कमेंट आहेत. ते देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. स्पेसेज प्रीमियर लीग देखील येते लवकर आणि त्या कंपनीमधून काही क्रिकेटचे चाहते या एसकेएमबी ट्रॉफीचा आनंद घेत आहेत.
श्लोक निकम आणि निकम आपण या संपर्क करा. श्लोक मॅच संपली आणि